आपण आता विश्वेश्वर मंदिरात आहे. माझ्या बाजूला बघताय की स्वामींचं या ठिकाणी प्रतिमा सुद्धा आहे आणि ही लहान लहान मुलं या ठिकाणी म्हणतात की आज मोबाईल मध्ये मुलं आज गुंतलेले आहेत असं म्हणतात आहे की नाही. तू मोबाईल वापरते का? हा. तर या मुलांना कुठेतरी एका वेगळ्या म्हणजे आता प्रत्येक शाळेमध्ये चित्रकला हा विषय असतो, परंतु आता या मोबाईलमुळे मुलांचं दुर्लक्ष झालंय असं दिसून आले. परंतु या ठिकाणी निकम सर आहेत, त्याने या मंदिरामध्ये आजूबाजूच्या मुलांना या ठिकाणी निकम सर आहेत आणि विनामूल्य या ठिकाणी मुलांना चित्र कशी काढायची ते शिकवत आहेत. आता माझ्या पुढे छोटीशी बालिका आहे, तिने पण चित्र काढले. बाळा, तुझं चित्र कुठे आहे? बघा ते किती आवडीने तिने ते बॅग खोलते, त्याच्यानंतर तिने काढलेले चित्र या ठिकाणी ती दाखवते. हा बघा, हे सुंदर असं तिने चित्र रंगवलेलं आहे. बाळा, हे काय आहे? कुठलं चित्र काढलेस तू? तुझं नाव काय? इवा. मला पूर्ण नाव सांगायचं आणि कुठल्या शाळेत जाते आणि कुठल्या इयत्तेमध्ये स्टँडर्ड मध्ये येते? राधिका मध्ये. कोणत्या स्टँडर्ड मध्ये आहेस तू? सिनियर केजी ला. सिनियर केजी ला. बरं, तू इथे तुला आवड आहे का चित्रकला चित्र काढायची? हा. तू घरी सुद्धा काढतेस का? हा. तुला आई वडील मदत करतात? नाही, मीच काढते. तूच काढते? बरं, आता तू इथे आल्यानंतर तुला कोण मदत करतं? सर. सर करतात. बरं, तू किती वेळ मोबाईल वापरतेस घरी? खूप वेळ. खूप वेळ वापरते. त्याच्यामध्ये काय काय बघतेस तू बाळा? काय पण. काय पण बघते? काय पण बघायचं नसतं. जे शाळेत जे तुला शाळा किंवा जे काही तुला लागणारे जे चित्र असतात किंवा छान छान अशा काहीतरी गोष्टी असतात त्या बघायच्या असतात. तू बघते त्या? हा. बघते ना? कधी कधी. कधी कधी. तुला आई वडील असे दाटत नाहीत का तू मोबाईल वर सारखी सारखी का खेळतेस म्हणून? पॅटर्न चेंज केलंय, माझ्या पप्पांनी मला दाखवलं. तुला असं डोळ्याला त्रास वगैरे होत नाही? नाही. मोबाईल खेळताना डोळ्याला त्रास होत नाही? अच्छा, म्हणजे तू एवढं सुंदर चांगलं चित्र काढले. तुझं खूप खूप तुला शुभेच्छा, तुला धन्यवाद देतो. अशीच प्रगती तू करत राहा. मोबाईल वर बघून बघून पण काढते. एक मिनिट, काय बोलते? मोबाईल वर बघून बघून पण काढते. अरे वा, मी ते पण बघून तू करते? अच्छा, अभ्यास वगैरे मोबाईल वर बघते का, करते का तू? हा. बघा, ही चिमुकली हिने सांगितलं की मोबाईल मध्ये सुद्धा बघून बघून सुद्धा मी चित्र काढते, पण तिला इथे प्रॅक्टिकली निकम सरांनी या ठिकाणी शिकवत आहेत आणि त्याप्रमाणे तिने हे चित्र या ठिकाणी काढलेले आहे. बाळा, तू कुठल्या शाळेत जातेस? तुझं नाव काय आणि तू कोणत्या इयत्तेत शिक्षण घेत आहेस? माझं नाव मंजिरी तुषार घोरपडे आहे. मी दत्ता मेघे वर्ल्ड अकॅडमी शाळेमध्ये जाते आणि मी आता 5वी मध्ये. आता तू या ठिकाणी आलेली आहेस आणि चित्र तू काढलेले आहेस. गणपती बाप्पाचं चित्र आहे. कुठलाही आपण कार्यक्रम करताना पहिल्यांदा आपण गणपतीचं दर्शन घेतो आणि तुला नेमकं तू गणपतीचं चित्र काढण्याचं तुला कसं वाटलं की मला हे चित्र काढावं म्हणून? मी मोबाईल मध्ये बघितलं का मला मी चित्र बघितलं आणि मला असं वाटलं मी काढू शकते, म्हणून मी या क्लास मध्ये आली काढायला. मला आवडते म्हणून. पण तुला आता तू मोबाईल मध्ये पाहिलंस की मोबाईलच्या माध्यमातून मला तुला चित्रकलेची आवड निर्माण झाली, पण चित्र काढण्यासाठी शिक्षकांची सुद्धा तेवढीच गरज लागते. मग तुला कसं कळलं की इथे हे शिक्षण दिलं जातं म्हणून? मोबाईल मधूनच कळलं आणि माझ्या पप्पानी मला सांगितलं का इकडे पण एक क्लास आहे, तर तू इकडे पण जाऊ शकते. आता तू पुढे तुझं काय, तू तर लहान आहेस, तू पुढे 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 शिक्षण घेत असेल, परंतु आता हे चित्र करायची जशी तुला आवड निर्माण झाली तशी तुला अजून कशामध्ये आवड आहे? मला डान्स मध्ये आहे, सिंगिंग मध्ये. हा. मग तू ज्या आपल्या शाळेत जे गॅदरिंग होतात त्या गॅदरिंग मध्ये तू कधी गाणं गायलंस का? तू कधी डान्स केलेला आहेस का? मी डान्स केलाय गॅदरिंग मध्ये. कुठल्या गाण्यावर केलंस तू? मी शेकी शेकी वर केलं. गुड. आता तू जे गणपतीचे चित्र काढले, आता दुसरं कुठलं चित्र काढायची तुला आवड आहे?
मला सगळ्या देवांची चित्र काढायची आवड आहे. असं फ्रुट्स वगैरे, व्हेजिटेबल्स, कृष्णाची सगळ्यांची आवड आहे मला. बघा आता ती एक तर पहिली गोष्ट म्हणजे आता लहान मुलांच्या बाबतीत म्हणतात की मुलं मोबाईल वापरतात पण आज हिने मोबाईल मधून चित्र कशी काढायची हे शिकले, परंतु हे शिक्षण कुठे मिळतं, प्रशिक्षण कुठे मिळतं याचा सुद्धा तिने शोध घेऊन तिने तिच्या वडिलांना सांगितलं आणि हे त्या ठिकाणी ती प्रशिक्षण घेते. पहिली मुळात म्हणजे गोष्ट अशी आहे की तिला सर्व देवदेवतांची चित्र काढायची तिला फार आवड आहे. पहिलं चित्र जर तिने काढलं असेल तर ते गणपतीचं चित्र काढलंय. खरोखर तिचं आपण या ठिकाणी अभिनंदन करूया, तुला शुभेच्छा बाळा. ओके. आता माझ्या समोर आहे ती 4th स्टँडर्ड मध्ये शिक्षण घेते. बाळा तुझं नाव काय? धीरा रोशन मुकादम, अच्छा, तू कुठल्या शाळेत शिक्षण घेतेस? बीपीएम इंटरनॅशनल स्कूल. तुला आता तू लहान आहेस, 4थीत आहेस, लहान मुलांना आवड वेगवेगळी असते बरोबर आहे. तुला चित्रकलेची आवड कशी निर्माण झाली? जेव्हा पण म्हणजे मी अशी टाइमपास करायची तेव्हा माझे मम्मी पप्पा बोलायचे की टाइमपासच्या पेक्षा तू ड्रॉइंग कर. मग मी टीव्हीवर ड्रॉइंग लावता लावता मी ड्रॉइंग करायची शिकली. मग तेव्हा मम्मी पप्पाकडे पैसे कमी होते तर मला ड्रॉइंग करायची आवड होती. तर मम्मी पप्पांनी सांगितलं की आता मी तुला उद्या क्लास लावेन, तर तू उद्या क्लासला जा. तर तशीच मी क्लासमध्ये येत झाली आणि मला ड्रॉइंग आवडत झाली. बर आता लहान मुलं पण सुद्धा आता मोबाईल मध्ये खेळतात, मोबाईल घेतात, तर तू मोबाईल वगैरे म्हणजे मोबाईल वर वगैरे असे खेळतेस का? नाही, मी मोबाईलवर नाही खेळत. मग तू अभ्यास आता तू इंग्लिश मिडियमला आहेस त्यामुळे अभ्यासाचं सुद्धा काम तुझ्यावर पडत असेल, मग तू वेळ कसा काढतेस या गोष्टीसाठी? मी म्हणजे जेव्हा पण घरी जाते तेव्हा मी रोज म्हणजे हातपाय धुते, जेवते, मग मम्मा बोलते थोडा वेळ खेळ आणि मग नंतर जे स्टडी दिले ते डॅडीनी कर. नाहीतर मग कधी कधी मी खाते, थोडस म्हणजे ब्रेक घेते, खेळते, स्टडीला बसते आणि सायकल चालवायला जाते. बघा किती तिने सांगितलं मला मोबाईल खेळायला आवडत नाही, मोबाईलवर खेळायला आवडत नाही. दुसरी गोष्ट आहे मी शाळेतून गेल्यानंतर घरी जाते, नाश्ता करते, पुन्हा थोडा वेळ खेळते आणि पुन्हा माझी जी आवड आहे चित्र काढण्याची ती चित्र काढायला सुद्धा ती बसते आणि अभ्यास सुद्धा करते. म्हणजे किती म्हणजे लहान वयात सुद्धा आज म्हणजे भविष्याचा सुद्धा विचार करणारी अशी बालिका, तिला सुद्धा आपण या ठिकाणी शुभेच्छा देऊया. धन्यवाद बाळा. बघा गणपतीचं चित्र हा रंगवतो, किती आवड आहे. बाळा तुझं नाव काय? विराज महेंद्र परदेशी, कोणत्या शाळेत शिक्षण घेतो? श्रीमती राधिकाबाई मेघे विद्यालय, कोणत्या स्टँडर्ड मध्ये आहेस तू? 4th. तुला चित्रकलेची आवड कशी निर्माण झाली? मी आधी घरी बसून फोनवर काढायचो, तर नंतर माझ्या पप्पांना कळालं की इथे क्लास होतो. तर माझ्या पप्पांना माहिती होतं की मला चित्रकलेची आवड आहे, म्हणून बाबांनी मला इथे क्लास लावला, म्हणून मला चित्रकलेची अजून आवड झाली. आता तू हे गणपतीचं पहिलं चित्र काढलेस की याच्यावर अजून काय चित्र काढलेली आहेस तू? भरपूर काढले त्याच्या बरोबर. मग तुला याच्या व्यतिरिक्त तुला दुसरी कुठली आवड आहे? मला याच्या विरुद्ध अजून स्विमिंगची आवड आहे आणि ड्रॉइंगची आणि स्विमिंगचीच आवड आहे. तू स्विमिंगला वगैरे जातो? हो. बरं शाळेत आता तू जातो तर शाळेत सुद्धा ड्रॉइंग असतं की नाही विषय? तिथे पण तू भाग घेतो? हो, चित्रकलेची स्पर्धा असते तेव्हा मी भाग घेतो. तर दरवर्षी आपल्या शाळेमध्ये गॅदरिंग असतं, सांस्कृतिक कार्यक्रम असतात, वक्तृत्व स्पर्धा असतात, तर त्याच्यामध्ये तू भाग घेतो का? हो घेतो. कुठला घेतलेला? वक्तृत्व स्पर्धेचा घेतलेला, अजून गॅदरिंगला पण घेतलेला, सगळ्यांमध्ये घेतो. आता तू अगदी लहान आहेस, आपण बघतो की मोठं झाल्यानंतर एक स्वप्न असतं आपलं की मी कोण बनणार, एक निबंध विषय येतो माहितीये, तू कोण बनणार म्हणजे तुम्ही कोण बनणार, तर तुझं स्वप्न काय आहे? माझं स्वप्न तसं मला क्रिकेटर बनायचंय. पण आता तर तू चित्रकलेकडे वळलास, मग आता तू क्रिकेटरकडे, आता तिथे जो बाजूला जो तो आहे तो तर सचिनचं चित्र काढतोय. तर आपला सचिन तेंडुलकर म्हणजे आपला क्रिकेटचा एकदम सुपरस्टार ना. मग तू आता क्रिकेटचं सुद्धा कधी प्रॅक्टिस करणार, तुला कधी वेळ मिळणार? मी क्लास लावणार आहे. बाबांनी
ठाण्याला क्लास लावणार आहेत. म्हणजे तू कसं सगळं शाळा, पुन्हा चित्रकला, पुन्हा क्रिकेट कसं मॅनेज करणार, पुन्हा तुझा अभ्यास? आता शाळेतून आम्ही शाळा चेंज करणार आहे, ठाण्यामध्ये शाळा घेणार आहे. मग तिथूनच नंतर मग मी स्विमिंगला जाणार आणि स्विमिंग वरून आल्यावर तिकडूनच मी क्रिकेट क्लासला जाणार, मग तिथून घरी येणार. बघा, सगळ्या क्षेत्रामधली आवड आहे. म्हणजे आपल्याला आपण म्हणतो वेळ मिळत नाही, वेळ मिळत नाही. जर सवड असेल तर आवड सुद्धा निर्माण होते. असंच यांनी सांगितलं की मला चित्रकलेची आवड निर्माण झाली, मी गॅदरिंग मध्ये भाग घेतला, त्याचबरोबर मला क्रिकेटची प्रामुख्याने जास्त आवड आहे आणि क्रिकेटसाठी तो आता ठाण्याच्या शाळेत सुद्धा शिक्षण घेण्यासाठी जाणार आहे. असा आपण या विद्यार्थ्याला सुद्धा शुभेच्छा देऊया. धन्यवाद. जर तू हे प्रॉपर रीड नाही करू शकत ही लाईन आणि आलं की नाही तर ठीक आहे, एवढं चुकलं की ना काम करशील असं नको काय कर, हे चुकलं चुकू दे, इथे तर नको चुकू नाही आणि किती तुझ्याकडे तुम्ही बघू शकता सचिन तेंडुलकर. आर्टिस्ट कोण आहे? स्वराज शिंदे है ना. स्वराज शिंदे हॅलो करा. दादाजी वही ब्लॅक कर समोर किती नंबर आता ते ट्राय करशील. जायचं आहे तर घरी पण जा, पण हे पण ट्राय सौम्या बहुत सुंदर. तुमने तो ट्रेन को भी और ये साइशा भी है फर्स्ट डे फर्स्ट शो. हाँ तोच हळू खाली बघ. सॉफ्ट पेस्टलनी सचिन तेंडुलकर. हा वरच दाखवतो तुला. डायरेक्ट काय लाईट कलर आहे बरोबर. हा लाईट कलर फॉलो करा. हा मर्ज कर लवकर. फार झिपऱ्या बनवल्या त्या टीचरने. बाळा, तुझं नाव काय? फादर कोणत्या स्टँडर्डला आहे तू? थर्ड. बरं, आता तू वाशीवरून ऐरोलीला येते, तुला चित्रकलेची आवड कशी निर्माण झाली? माझी दीदी खूप मस्त ड्रॉइंग काढते, तिचं बघून मला आवड निर्माण झाली ड्रॉइंगची. बरं, आता हे करत असताना जसं तू म्हणाले की दीदीला आवड आहे त्यामुळे तिचं चित्र बघून तुला, पण यासाठी मम्मी पप्पा तुला सहकार्य करतात का? हा. बरं, याच्या व्यतिरिक्त तुला काय आवड आहे दुसरी कुठली? आता आपल्या शाळेत बघते ना की गॅदरिंग असतं, त्याच्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा घेतले जातात, डान्स असतात, गाणी असतात, सिंगिंग असतं, त्याच्यामध्ये भाग घेते? नाही. तुला आता तू चित्र काढतेस, आता तू लहान आहेस, मग तू पुढे मोठी म्हणजे तू जसं मोठी होशील तसं तुला काय वाटतं की काय बनायला पाहिजे? डॉक्टर बनणार. ओके सर, काय सांगाल आज तुम्ही या ठिकाणी आला? तुम्ही मुळात म्हणजे वाशीला राहता आणि हा क्लास ऐरोलीमध्ये, आणि यासाठी म्हणजे मुलांना इथे येऊन मुलीची म्हणजे चित्रकलेची आवड असताना तुम्ही काय सांगाल या संदर्भात? माझा मित्र सूरज हा माझ्या बरोबरच असतो. तर त्याचे जे ड्रॉइंग्स मी बघितले
आणि त्याने मला शो केले ड्रॉइंग्स मोबाईल्समध्ये वगैरे. आणि माझी जी मोठी मुलगी आहे ती उत्तम ड्रॉइंग करते, तर तिचं ड्रॉइंग बघून बघून ही शिकली. आणि त्यात योगायोग असा की मला सूरज एक चांगला मित्र असल्यामुळे त्याने मला एक प्लॅटफॉर्म दिला माझ्या मुलींना, की तुम्ही वाशीवरून तुम्हाला जर वेळ मिळत असेल तर तुम्ही वाशीवरून ऐरोलीला माझ्या इथे या. मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मी त्यांना ट्रेन करेल. आणि खरंच मी त्याचं कौतुक करतो सूरजचं. आणि तिच्या जवळपासचे जे नागरिक आहेत, म्हणजे नियरेस्ट स्टे करतात किंवा राहतात, तर त्यांनी ह्या गोष्टीचा आहे ना लाभ घ्यायला पाहिजे. किंवा इव्हन इथे मंदिर आहे, ही पॉझिटिव्ह वास्तू आहे, सकारात्मक ऊर्जा तुम्हाला मिळते. आणि एक तुमच्या पण याने एक प्लॅटफॉर्म मिळतो यांना पुढे जाण्याचा. आणि अशा गोष्टी आयुष्यात या कमी मिळतात. प्लॅटफॉर्म, लोकांना प्लॅटफॉर्म मिळतो आणि तोच प्लॅटफॉर्म तुम्ही आणि सूरजने इथे जवळच्या नागरिकांना दिलेला आहे. आणि तो नागरिकांनी जो प्लॅटफॉर्म हा घेऊन भविष्य त्यांचं उज्ज्वल करावं लहान मुलांचं, असं मला वाटतं. आता आपण बघतो की जी मुलं असतात ते मोबाईलमध्येच वेळ घालवतात, असं जो काही अपप्रचार होतो किंवा प्रचार होतो असं म्हणा, तर काय सांगाल तुम्ही या संदर्भात? मोबाईल तर आज कसं आहे माहितीये का, मोबाईल आज गरजेची गोष्ट आहे. आता मोबाईलमध्ये खूप काही चांगल्या गोष्टी आहेत आणि बेकारही गोष्टी आहेत. तर आपल्या पॅरेंट्सने महत्वाचं आहे की तुम्हाला चांगल्या गोष्टी किती दिल्या पाहिजेत आणि लहान बेकार गोष्टी त्या किती अवॉइड केल्या पाहिजेत. चांगल्या गोष्टी पण खूप काही आहेत. आणि मुलांच्या जेव्हा मोबाईल ऑपरेट करतात तेव्हा आपल्या पॅरेंट्सचं कर्तव्य आहे की त्यांना एखाद्या 5-10 मिनिटांनी जाऊन चेक करणं की ते काय बघतायत. ते पॅरेंट्सचं कर्तव्य आहे. तुम्ही मोबाईल देताय तर पॅरेंट्सचं कर्तव्य आहे की तुम्ही 5 to 10 मिनिट्स त्यांचे राऊंड मारा की ते खरंच महत्वाचं बघतात का त्या मोबाईल मध्ये, का काय ऑपरेट करतात, काय सर्च करतात. हे पॅरेंट्सचं कर्तव्य आहे. आणि ही गाळ्याची गरजच आहे. मोबाईलला आपण अवॉइड करू शकत नाही, बाकी नाही. बघा, त्यांनी हे सांगितलं की तुम्ही मोबाईलला अवॉइड करू शकत नाही, कारण असं आहे की मोबाईलमुळे सुद्धा बऱ्याच तुमच्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि मुलांची सुद्धा तितकीच प्रगती होते. प्रत्येक पालकाने आपल्या मुलाची आवड बघून त्यांना त्या पद्धतीने त्या क्षेत्रात त्यांना त्या क्षेत्रामध्ये त्यांना पाठवलं पाहिजे, असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलंय.